नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये ना बऱ्याचशा लोकांना गार्डनिंगची खूपच आवड असते, पण प्रत्येकाच्याच घरी बॅकयार्ड असतं आणि तिकडे ते गार्डनिंग करू शकतात असं अजिबात नाही. काही बरीच लोक जी आहेत ती अपार्टमेंटमध्ये राहतात. काही लोकांच्या घरी बॅकयार्ड असतं पण त्यांना ते कमी पडतं. म्हणून जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं ओन फार्म नसेल, शेती नसेल, ते कच्छची गव्हर्नमेंट काय करते की इथल्या गव्हर्नमेंटच्या काही जागा आहेत, म्युन्सिपाल्टीच्या काही जागा असतात, त्या जागांमधली थोडीफार जी जमीन आहे ती तुम्ही रेंटवर इकडच्या म्युन्सिपाल्टीकडून घेऊ शकता आणि तिथे तुम्ही शेती करू शकता, गार्डनिंग करू शकता. तर अशीच जागा माझ्या मागे आहे. तर अशा प्रकारची ही जागा असते. तुम्हाला किती मीटर हवे तेवढी जागा तुम्ही इथल्या म्युन्सिपाल्टीकडून भाड्याने घेऊ शकता आणि त्या जागी तुम्ही फळं, भाज्या, फुलं लावू शकता. नेदरलँड्समध्ये प्रत्येक म्युन्सिपाल्टीमध्ये अशा जागा अवेलेबल असतात आणि जर तुम्हाला ही जागा हवी असेल तर केमेंटेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शोधायचं, त्या जागेसाठी अप्लाय करायचा. जर प्लॉट अवेलेबल असेल तर तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह होते आणि मग तुम्ही रेंटल कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. ॲम्स्टरडॅम सारख्या म्युन्सिपाल्टीमध्ये यासाठी वेटिंग लिस्ट सुद्धा असू शकते. प्लॉटच्या साईज आणि लोकेशननुसार वर्षाला 100 ते 500 युरो पर्यंतचा खर्च येतो. ही जागा फक्त रिक्रिएशनल यूजसाठी असते, त्यामुळे तुम्ही इथे कायमचं येऊन घर बांधून नाही राहू शकत. जर तुम्हाला मोठा प्लॉट नको असेल तर तुम्ही कम्युनिटी गार्डनमध्ये व्हेजिटेबल बेड सुद्धा भाड्याने घेऊ शकता. नेदरलँडमधल्या म्युन्सिपाल्टीजची गार्डनिंगसाठी, शेतीसाठी ही जागा भाड्याने देण्याची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.